हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि काय चालले? ओके, स्किप. मी आता कुठे आले बघा, शेतात. छान वाटतंय ना? हे बघ किती छान वाटतं इथे बॅक साईडला. मी आता माझ्या फ्रेंडला भेटून आली आहे आणि सायंकाळ झाली, त्यामुळे आम्ही चालायला बाहेर आले, कारण आम्ही घरी पण खूप बोर होत होतो. काल मी ट्रेनमध्ये पण बोर होत होते, आता मी घरी पण बोर होत होते, त्यामुळे आम्ही बाहेर चालायला आलो. हे छान वाटतं इथं, थांबूया थोडं. सो फायनली मी आलेली आहे माझ्या घरी. आणि मी शेतात आले, माझ्या फ्रेंडच्या शेतात आहे आणि फ्रेंडच नाही आहे इथे. कसं वाटतंय आमच्या घरी येऊन तुला? चेहऱ्यावर बघून नाही वाटत आहे तिला मला माझ्या घरी येऊन छान वाटलं, बट मला माझ्या घरी येऊन छान वाटलं. बट करमत नाही आहे, विषय वेगळा आहे, कारण एकटं नाही बोर होते. असं नुसतं झोप वाटते, पण झोप पण नाही लागत. आज मी खूप एन्जॉय केला. आपण सकाळी कुठे गेलो होतो, लोकेशन सांगते, तिला नाही माहीत. हो, सोमेश्वर, मी विसरले होते. सकाळी देवाच्या मंदिरात जाऊन आलो, देवाच्या पाया पडलो, त्याच्यानंतर फ्रेंडला भेटलो, त्याच्यानंतर भावाला भेटलो, नाही त्याच्या आधी भावाला भेटलो, त्याच्यानंतर फ्रेंडला भेटलो. मग कॉफी शॉपमध्ये गेलो, कॉफी पिली आणि मग त्याच्यानंतर रिटर्न आलो. नूडल्स खाल्ले, सॉरी चायनीज खाल्ले, चायनीज, बट व्हेज खाल्ले, नाही तर पप्पा बघितले तर म्हणतील नॉनव्हेज का खाल्लं. त्याच्यानंतर रिटर्न येऊन झोपले, झोपीतनं उठले, देन पुन्हा फ्रेंडला भेटलो, कारण मगाशी नीट भेटलो नव्हतो. आणि आता चालायला आलो, शेतात खूप मजा येते. चलो गाईज, आम्ही काय करतो तुम्हाला दाखवतो. बाय द वे, शहरापेक्षा शेतात जी मजा येते ती शहरात नाही येत. जे सुकून आत्ता इथं फील करते ना, ते नाही करत. जो स्टडीतनं रेस्ट भेटला आहे मला, खरंच त्याची खूप गरज आहे. बर्डन नाही आहे. हां, कसलंच बर्डन नाही, कसलंच म्हणजे पण बर्डन नाही आहे त्याचं पण एक बर्डन आहे. त्याचं वेगळंच काहीतरी फील होतं. हां, सवय नाही आहे त्यामुळे असं काहीतरी फील होतं. काही ना काहीतरी कायम डोक्यावर काही ना काहीतरी ओझं असल्यासारखंच असतं. ते टीचर्सचं प्रेशर, कॉलेज, ती बिल्डिंग बघूनच मला तर ट्रॉमा झाला आहे. आय डोंट नो वाय. आपण जाऊया, आम्ही फिरायला जाणार, खूप 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 वेगवेगळ्या जागा फिरायला जाणार आहे. आम्ही रील्स शूट करणार, आपण काही ना काहीतरी एन्जॉय करूया रील्स. ठीक, चलो जाऊया घरी. तुम्हाला दाखवते आम्ही कुठं चाललो आहे वगैरे. आता इथून रस्ता शोधत जायचं ॲक्च्युली. आम्ही आत्ता आलो इथून. व्ह्यू बघा किती छान. तो चलो एक छोटासा ॲडव्हेंचर करूया. लेट्स स्टार्ट अवर ॲडव्हेंचर. शेतातल्या बायका म्हणतील ह्याला ॲडव्हेंचर म्हणते. बाई तुला लाज वाटते का? आम्ही ते मेहनत करतो. मेन रोडनं जाऊ. चलो, तिथं गेलं माती काढू पाहिजे. एवढे माती टोचते ना. तू साईडने आहे ना, साईडने आहे ना. माझ्या चपलीत माती गेली आहे. थांबा. माहितीये का? हो, त्याला काय म्हणतात माहिती आहे का? आमच्या इकडे वाड म्हणतात. ऊसाचंच असतं ना ते. हे बघ, माझ्यामुळं ना एखाद्याची जमीन नांगरून निघते. बैलाचा कमी केला, तिचा स्ट्रगल. ॲक्च्युली मी पण तिकडून येऊ शकते, मी का मेहनत घेते फुकटची? नाही, मी सावकाश येते. माझ्या पुन्हा पायात माती गेली गाईज. अरे यार, हे चपले, हे वाली जे काटेत ना खूप भयंकर टोचतात. ते दिसतात नाजूक माणसांसारखी. जी आपल्याला जे वाटतं ना, जी माणसं आपल्याला कधीच हर्ट करू शकत नाहीत, तेच सगळ्यात जास्त हर्ट करतात. तसं असतं. हे काटे कधीच टोचू नाही शकत असं वाटतं. मग सगळ्यात जास्त त्रास हाच काटा करतो. वाईट लांबून चालते त्याच्यापासून. वेट, फायनली. हे बघा, सन किती छान दिसतोय. सो परफेक्ट लुक गाईज, सो परफेक्ट, सो नाईस. किती छान वाटतो सूर्य ह्या टायमिंगला. तुम्हाला माहिती आहे, हे जे शेवरीचं झाड आहे ना, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की ते झाड छान आहे नाही. ती जी ओली शेवरी, आम्ही त्यांनी पण मार खाल्लेला आहे. आम्ही एवढे कांड केलेत लहानपणी. ते लहानपणीचे दिवसच वेगळे होते.
बट काही म्हणा, मम्मी पप्पांशिवाय काही नाही. फायनली एवढं मोठं मागचं शेत पार करून त्या रोडपासून, तो जो मागे रोड दिसतोय त्या रोडपासून आम्ही इथपर्यंत आलो आहे. माझ्या मागचा व्ह्यू बघा किती परफेक्ट आहे. वेट, मला स्किप मी. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. हे काय माहिती आहे, काय म्हणतात श्री तुमच्या इथे आला? शेणाला असं शेप देऊन त्याला वाळवल्यानंतर चुलीत ते गरम ते काय करण्यासाठी, चूल पेटवण्यासाठी ॲज अ सोर्स ऑफ इंधन म्हणून वापरलं जातं. किती छान आहे बघा हे. भाई शेतात खूप मजा येते मला, मस्त आहे. चलो मी तुम्हाला माझ्या पुढचं दाखवते. आजूबाजून सगळीकडे शेत आहे. हे शेत आहे त्यांचं. पानी के साथ थोड़ा सा खेल लिया जाए. मी पाणी पिऊ तर नाही शकत बरं का. फ्रेंडवर त्याच्यावर मजा तर घेऊ शकते फ्रेंड्स. गाईस तुमच्यावर अंगावर पाणी उडवते मी. सॉरी, माझा कॅमेरा तुमच्या अंगावर पाणी उडवण्याचा माझा कॅमेरा खराब होईल. आउटफिट चेक घेऊया. आउटफिट अशी फिरते पारुषा माणसांगत. धर माझा आउटफिट दाखवते. मी दिसतच नाहीये या साईडला. आता दिसते. आता छान दिसते, मस्त दिसते ना. तब्येत खराब झाली मला जेव्हापासून मला जॉन्डिस झाला तेव्हापासून मला जे भेटतंय ते म्हणतंय किती तब्येत खराब झाली, किती तब्येत खराब झाली. बट एवढी पण नाही झाली म्हणून मी ढगले कपडे घालून फिरते. कळलं नाही पाहिजे आतमध्ये किती लेअर राहील. मी आता आयुर्वेदा सुरू करणार होते. ओ वासिनी श्वेत ताम्र पण छोड़ दो, मैं खुद पक चुकी हूँ, किसी और को क्या ही पकाऊंगी. बैठ जा इधर. बस 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 काटे बघ. आता आम्ही तर बसतो. मी तर ज्यावेळेस इथं होते ना आधी लायब्ररीची, बघून वाटतं काही गावाकडची. मी गावाकडचीच गावाकडची नाही आहे. नावाला गावाकडे राहते. आमची बारामती जरी सिटी असेल ना तरी हे गावच आहे. जर तुम्हाला इथं शेत दिसत असेल तर हे गावच आहे. बाकीच्या लोकांसाठी हे गावच आहे, पण बाकीच्या लोकांसाठी गाव आहे म्हणजे तुझ्यासाठी गाव नाही. हो असं काही नाही आहे. ती मजा घेते माझी. ते नाही का एखादी मुलगी शहरात राहून गावाकडे कधी नाही येते, मग त्याला सगळं सांगावं लागतं. हे कसलं झाड आहे, हे बघ, जरी मी गावात राहिली असेल ना तरी पण मी कधी शेतात गेलेलेच नाही आहे. तर मला कसं माहीत असणार ना. 20 वर्ष गावात राहून काय फायदा तुझा. गेटच्या बाहेर गेलोच नाही, असंच घरात बसून गेले तुझे 20 वर्ष. शाळा शिकले मी 12वी पर्यंत. त्याच्यानंतर मी एक्झाम दिली नेटची. त्याच्यानंतर मी डॉक्टर बनते. आता फुकट काही गेलेलं नाही आहे. वेट, एक्सक्यूज मी भाई, खूप मेहनती. मी गाडी शिकली आहे, मी डान्स शिकली आहे, मी कराटे शिकली आहे, मी खूप काही शिकली आहे. मी शॉप हँडल करू शकते. पप्पा बाहेर गेल्यावर 20 वर्ष वाया नाही गेले. एक्सक्यूज मी. मेन जगायचं राहूनच गेले. हां, ते फिरायला जाणं मी फिरले भाई. तुला माहिती आहे, म्हणजे मी एक रील बघितलेली. त्याच्यामध्ये ना काय सांगतात माणसं मोस्टली की काहीतरी मुस्लिमांचं कोणतं तरी ठिकाण आहे हज ना, तिथे गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचं काय तर ते सार्थ होत नाही. तसं आपलं काय आहे मराठी माणसांचं, रायगड. आणि मी तिथे गेलेली आहे. इट मीन्स माझे 20 वर्ष वाया नाही गेलेले भाई. मी राजगडला गेले आहे, रायगडला गेलेली आहे, शिवनेरीला गेलेली आहे. आता म्हटलं तरी काकाने म्हणतील मला, तू माझी 20 वर्षाची मेहनत वाया घालवतीयस असं नाही वाटत आहे तुला? तुला माझ्यावर दया येत नाही आहे, तू माझी इज्जत काढतीये तेव्हा. गाईज चुकीचं चाललं आहे माझ्यावर. अन्याय.
अन्याय चालला अन्याय. ओके, आमची बघूया नंतर. भेटू थोड्या वेळाने, आम्ही थोड्या वेळ गप्पा मारतो, बघू काय चाललंय, त्याच्यानंतर भेटूया. बाय बाय.